काही लोकांकडनं प्रतिक्रिया आल्या की यशस्वी झालं, सत्य काय असं? हे बघा, ऑपरेशन टायगरचा आम्ही पहिल्यापासून सांगतोय की आमचा त्यांचा काही संबंध नव्हता. ते त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत असलेल्या वादाचा हा विषय होता. अनेक टर्म निवडून आलेले खासदार असतील किंवा पदाधिकारी असतील, यांना योग्य वागणूक मिळत नव्हती हे त्यांनी वारंवार पक्षाच्या त्यांच्या नेत्यांना सांगितलंय. आताही तुम्ही कालची जी प्रेस पाहिली असेल तर त्या खासदारांना अक्षरशः शिव्या देण्याचा प्रकार त्यांच्या नेत्यांनी केलेला आहे. म्हणून ती धुसफूस काही आतापासूनची नाहीये, तर फार पूर्वीपासूनची होती आणि त्याचा स्फोट फक्त काल झालाय. खास त्यांच्या पार्लमेंट कमिटीची काही बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे. त्याच्यानंतर ते कुठं जातील, काय जातील, या संदर्भामध्ये माहिती आपल्या समोर येणार आहे. म्हणून आम्ही तुमच्यासारखंच आम्ही सुद्धा तटस्थपणे त्या सगळ्या घडामोडीकडे पाहतोय. 6 खासदारांपैकी 2 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि 2 खासदारांनी ठाकरेंपर्यंत असे आता काय घडलंय तिथे आम्हाला काहीच कल्पना नाही. ओम बिर्ला साहेबांकडे कोणी किती सहाय्याचं निवेदन दिलं त्याच्या संदर्भात आम्हाला माहिती नाहीये. आता जे काही होईल ते मला वाटतं 1 तासाभरानंतर आपल्याला त्याचा निकाल सुद्धा बाहेर येईल. ओम बिर्लाने त्यांच्या गटाला मान्यता दिली का नाही दिली, किंवा हे जे काही यांची बैठक होणार होती या बैठकीला किती उपस्थित आहेत किती नाहीत, या सगळ्या माहिती मला वाटतं तासाभरामध्ये आता आपल्या समोर येईल. आता वेळ जर 11ची दिली असेल तर 12 पर्यंत ते सगळं स्पष्ट चित्र व्हायला हवं. खासदार न राहिल्यास म्हणजे न आल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं असंही विधान. हे बघ, हे कायद्याच्या ज्या बाबी आहेत त्या संबंधित जे खासदार आहेत त्यांनाही सुद्धा त्याची जाणीव असेल. कायदा यांनाच कळतो, कायदा त्यांना कळत नाही, अशातला काही भाग नाही. म्हणून जे होईल त्याला तर फेस करण्याची कदाचित त्याची तयारी असेल. म्हणून आता या विद्वानाने सांगण्यापेक्षा ते खासदार काय निर्णय घ्यायचे ते घेतील. दावे प्रतिदावे सुरू आहेत, पण एका वेळेला एक गोष्ट समोर आली की ठाकरेंचे नेते, इतर नेते त्या खासदारांची मनधरणी करायला लागले असं कळतं. ते आता मनधरणी करतायत का त्यांना पक्षातून बाहेर काढतायत हेच काही कळायला मार्ग नाही. मनधरणीचा उपयोग होईल का नाही होईल हे सर्व आता 1 तासामध्ये कळेल. ही चर्चा सुरू असताना एक सोशल मीडियावर 2 नेत्यांचे ट्विट आणि ते मेसेज चर्चेत आहेत. एक तर भास्कर जाधव असं ठेवलं होतं की हजारों अच्छाओं की रचीद नहीं होती पर एक गलती का पूरा हिसाब रखा जाता है. त्याला उत्तर म्हणून उदय सामंत असं म्हणाले, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. खर तर भास्कर जाधवने जे ट्विट केलं होतं ते त्याचा अर्थ कोणी कसा घेतला काय घेतला, परंतु त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की डरो मत, जो होना आहे. आणि म्हणून आता जे होईल ते उघड्या डोळ्याने पाहण्याशिवाय उभाटाकडे कोणताही पर्याय नाहीये. त्यांच्याकडे आज जर तुम्ही पाहिलं तर त्यांचे स्टेटमेंट जर पाहिले तर त्यांना आताही त्याचं गांभीर्य वाटत नाही. एक तुम्हाला सांगतो की या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्यावर काही दोष आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष पहा. एकनाथ शिंदे साहेबांकडे रोज तुम्ही शासकीय त्यांच्या नंदनवन बंगल्यावर जा, तुम्ही ठाण्याला त्यांच्या राहत्या घरी जा. हजारो कार्यकर्त्याचा रोजचा लोंढा त्यांच्याकडे पक्ष प्रवेशासाठी येत असतो. अशी आता अवस्था आहे की त्यांना वेळ द्यायला सुद्धा वेळ मिळत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. म्हणून कार्यकर्त्यांना एक जो आत्मविश्वास आहे तो एकनाथ शिंदे साहेबांवर आहे आणि हा महाराष्ट्र जाणतोय. म्हणून त्यांच्याकडे वाढती लोकप्रियता किंवा त्यांची वाढती ताकद हे काही लोकांना खटकते. म्हणून आम्ही त्याच्यावर भाष्य करतच नाहीत. जे आम्हाला करता येईल पक्षासाठी आणि पक्ष वाढण्यासाठी ते करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. म्हणून उदय सामंतने सुद्धा हीच गोष्ट सांगितलं की आम्ही तर जस्ट करत गेलो आणि ते घडत गेलं आणि हे खरं आहे. म्हणून आजचं जे काही वातावरण ढवळलं गेलंय त्याला त्यांचेच लोक कारणीभूत आहे. आमचा त्याच्याशी संबंध नाही, वारंवार मी सांगितलेलं.